नमस्कार मैत्रिणींनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण गवारीच्या शेंगांची एकदम घरगुती, सोपी आणि स्वादिष्ट सुकी भाजी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 250 ग्रॅम गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत। या गवारीच्या शेंगा आपल्याला खुडून घ्यायच्या आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1 इंचच्या आकाराच्या आपल्याला या शेंगा इथं खुडून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने इथं मी गवारीच्या सर्व शेंगा खुडून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला या शेंगा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। चाळणीमध्ये पाणी नितरवण्यासाठी इथं मी शेंगा चाळणीमध्ये टाकून घेतलेले आहेत। आता आपल्याला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे तसेच लसूणाची पेस्ट टाकून घ्यायची आहेत। एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो त्या कढईमध्ये मी घातला आहे। टोमॅटो थोडा शिजल्यानंतर आपण त्यामध्ये चिमूटभर हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत। टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये आपण खुडून घेतलेल्या गवारीच्या शेंगा त्यामध्ये टाकून घेतल्या आहे। या शेंगा आपल्याला कढईमध्ये चांगल्या पद्धतीने परतून घ्यायच्या आहे। चवीनुसार मी त्यामध्ये मीठ टाकून घेतले आहे। आता आपल्याला झाकण ठेवून ह्या शेंगा 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायच्या आहे। शेंगा थोड्या शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याच्या कूटमुळे ही भाजी खायला फार टेस्टी लागते। शेंगदाण्याचे कूट भाजीमध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडा पाण्याचा फवारा टाकून घ्यायचा आहे। जास्त पाण्याचा वापर आपल्याला भाजीमध्ये नाही करायचा आहे। वरतून थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून भाजी 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटं झालेली आहे, आपली भाजी इथं शिजून तयार झालेली आहे। शेंगा देखील आपल्याला शिजलेल्या आहेत। आपण बघू शकता छान प्रकारे आपली भाजी इथं बनवून तयार झाली आहे। अशा पद्धतीने आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर एकदा ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अगदी फारच छान टेस्टी अशी आपली गवारीच्या शेंगांची भाजी ही बनवून तयार झालेली आहे। धन्यवाद।